व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्याला जायचंय रोटावेटर आणायला। तर चला तर आपण पहिला रोटावेटर इकडे आपला सोडलेला आहे। तर मी रोटावेटर इथं आपल्याला फट्टे आणायचे, इथं लसूण लावायचं आपल्याला एवढ्याशा जाग्यामध्ये। आणि हा रोटा आपल्याला धुपून घ्यायचा आहे, म्हणजे मकाच्या वावरात आणायचा आहे, म्हणजे गवत टाकणे त्याच्यात। तर ट्रॅक्टर आपलं इकडे उभा आहे आता एक ट्रॅक्टर। तर ट्रॅक्टरवरती रुद्र बसलेला आहे, पण तुम्ही पाहू शकता। आणि आपला ट्रॅक्टर हे उभा आहे आणि या रोट्याच्या पुढे आपल्याला एवढा लसूण लावणे, त्याच्यामुळे ना आपल्याला ते फट्ट्या वगैरे आणून घ्यायचे त्याच्यामध्ये। तर आपण आहे ना आता रोटा वगैरे झुपू। तर चला तर आपण ट्रॅक्टरकडे जाऊया। म्हणजे हे इकडे ट्रॅक्टर आहे आपलं निवंत उभा आहे ते। आणि रुद्र त्याच्यावर काय खेळतो होता काय माहित, त्याला माहित काय खेळतो आता। तर हे रोटे आपल्याला झुपून, आपल्या रोट्याला पाती एकदम कमी पतली झालेली आपली पाती तुम्हाला दाखवतो मी। चला हे पाती किती एकदम पतली झालेली, त्याच्यामुळे मी आधी वावरात फट्ट्या आणि इथं मी पिणं पाण्यासाठी आलतो। तर पिणं इकडे एक होती आणि इकडे एक होती, म्हणजे रुद्र आहे ना खेळत राहतो त्या पिण्याला, तर कुठं पण टाकत राहतो। त्याच्यामुळे मला पिणं वगैरे पुरं लक्ष ठेवणं पडतं। आणि आपला रोट्याचा शॉप तो घरामध्ये नेऊन ठेवता ना, तर कोणी नेऊ नये म्हणून तो आपला शॉप निघत राहतो ना, त्याच्यामुळं घरामध्ये मी नेत असतो शॉप। चला तर आता आपण ट्रॅक्टरकडे जाऊया, ट्रॅक्टरवरती बसू आणि मग आधी आता फट्टे वगैरे तिथं हाणून घेतो मी, फट्टे वगैरे हाणून घेऊ। आणि आधी इथं आपण ट्रॅक्टर चालू करतोय, मी इथं ट्रॅक्टर चालू केलेलं आहे, म्हणजे ट्रॅक्टरला चावी वगैरे लावू। आता चावी वगैरे लावू आणि मग चालू करूया। आधी इथं आपलं ट्रॅक्टर झालेलं आहे चालू। तर आपल्याला जायचं तिथं त्या रोट्याच्या पुढं फट्ट्याला हाणण्यासाठी, तर कारण तिथं लसूण लावायचं आपल्याला। आपलं ट्रॅक्टर झालं इथं चालू। तर आता तिथं पहिल्या फट्ट्या आणून घेतो मी। आपल्या फट्ट्या वगैरे आणून झालेला आहे इथं, म्हणजे 4च फणं ठेवलेले मी मक्का त्याच्यामुळे मक्का टाकलेत नाही, त्याच्यामुळे 4च फणं आहे। आणि पेटी मॉडेल आपली तुम्ही इथं पाहताय, ही पेटी मधली मॉडेल ती दिसते तुम्हाला ती। आता इथं झाले आणि इथं आपण रोट्या आणून घेऊ, पण मी रोट्या आणायचं आहे तिथं, मस्त रोट्या वगैरे आणून घेऊ। आणि मग उद्याकडे देऊ लसूण लावून, त्याच्यामध्ये लसणाला इतका भाव आहे, त्याच्यामुळे जरा वावर निर्मळ करायचं नाही आता। चला तर आपण जर आता रोट्या वगैरे झुपिला मी, म्हणजे फट्ट्या वगैरे सोडून घेऊया। अजून रोट्या झोपाच आहे, तर इथं फट्ट्या वगैरे इथं साईडला मी सोडून घेतो। सोडून घेतल्यानंतर आपण काय करू, रोट्या झोपूया। आणि चला तर आता सोडून घेऊया। आता मी इकडं पुढे घेतो आहे आणि त्याच्यामुळे मी उगंड्याच्या खिटून इथं फट्ट्या वगैरे लावून देऊ। आता इथं फट्ट्या वगैरे मी टेकले, म्हणजे मागे पाहत होतो मागकावर जाऊन, म्हणून त्याच्यामुळं आता इथं ही पन्नी पण दबली नाही पाहिजे आपल्याला, म्हणजे पन्नी काम येते आपल्याला, आणि पन्नी वगैरे दबली नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी मागं पाहत होतो। आणि आता इथं आपल्याला फट्ट्या सोडायच्या आहे, तर फनाट इथं सोडून देतो मी। आमच्याकडे फट्ट्या म्हणतात आणि फनाट पण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला माहीत नाही। तर आता आपण खाली उतरूया ट्रॅक्टरच्या आणि मग जो आता फट्ट्या वगैरे सोडून घेऊया। आता इथं पहिले मी हे गुटखा काढून घ्यायचा आहे, गुटखा काढला मग ताण, म्हणजे ते अलीकडे तर बाई एकदम रिलॅक्समध्ये निघले। आपण पिणं टाकत नाही, कारण आपल्या ट्रॅक्टरला ते गुटखा आहे, त्याच्यामुळे ते किती बी फास्ट आणलं तरी पडून जाईल, म्हणजे पडणार तर नाही, पडून लगे इकडे निष्ठन, पण ते गुटखा निघणार नाही। इकडं आपण काढलेलं आहे, असा निघत नव्हता, तो पॅक झालेला आहे, त्याच्यामुळे इकडून आपण ह्या साईडनाशी त्याला लाद देऊ। आता लाद दिली आपण आता, आणि इथं तो गुटखा असा वरती आलेला आहे। त्याच्यानंतर आपण काय करूया, आता टापलिंग ना याला असं थोडं हाणायचं आहे, कारण मी इकडून उभं राहिलो ना, रुद्र म्हणतो होता पप्पा पायाला लागेल, त्याच्यामुळे मी दर्शक थांबलो। आणि त्याच्यानंतर आपण आता याला लातांग काढून घेऊया। आता मी इथं लाताचा प्रयत्न करतोय, म्हणजे थोडंच राहिले। आता एकदा टापलिंग आपण आखडून घेऊ आणि त्याच्यानंतर भास्कन निघून जाईल, ते आपण निघला या पद्धतीने। आणि आता इथं आपल्याला टापलिंग आखडून घ्यायची, म्हणजे ती रिलॅक्समध्ये निघून जाईल। इथं मी टापलिंग आखडतोय आणि आता काढून घेऊ आपण टापलिंग। हे बघा तुम्ही अशा आट्या बिंगत राहायच्या। आणि आता हे ना रुद्र काय म्हणतो, आता पप्पा पिनीमध्ये बोट जाईल, तुम्हाला माहिती आहे पिनीचं बोट गेल्यामध्ये लय दुख नाही। आणि आता आपल्याला डाबर वगैरे काढायचं आहे, फाट्या वगैरे सोडल्या मी, डाबर एकदा काढून घ्या। हे डाबर म्हणजे पिनाचं लय गदे काम आहे, ते पिन जर हाताला लागले म्हणजे विशेष खोलून जातो डायरेक्ट। तुम्हाला तर माहिती आहे, जे ट्रॅक्टर वापरतात त्याला माहिती आहे कसं काय पिनाचं काम करतात। तर आपण इथं लावून दिले एक पिन, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पिन काढायची। आता ती एक वरती तुली, आणि हे पाहिजे लास्टच राहिली, एकदम हार्ड होती, इतकी करंटी पिन होती, खाटकन तर लई ते बा कशी खाली टाकून दिली, पण मी हातात नाही धरली, कारण कहून का लई जोरात झटका बसतो त्या पिण्याचा लगेच सटकन। आणि इथं डाबर वगैरे खोललेलं आहे आपण, इथं आपण डाबर वगैरे सोडले। आता मी आलो रोट्या झोपण्यासाठी, तर रुद्र म्हणतो खाली वय पिणं टाकतो, पण पिणं टाकतो म्हणजे एकल्या माणसाला झोपली जात नाही, तर मी एकला झोपितो। पण तो आज घरी होता, त्याच्यामुळे चला म्हणलं त्याची मदत घेऊ, त्याला म्हणलं नीट उभं आहे, कारण कसंही ट्रॅक्टर भास्कन मागे येतं क्लसमध्ये, त्याच्यामुळे मी आहे ना एकदम सावधपूर्वक मागे घेतलं ट्रॅक्टर, कारण
तुम्हाला माहिती ट्रॅक्टर कसे झटकन माग येते, त्याच्यामुळे मी रिलॅक्समध्ये घेत होतो. आता इथं रुद्राला म्हणून मी माग आहे. आता मी थोडं ट्रॅक्टर मागे घेतलेलं आहे, थोडं मागे घेतलं आहे आणि त्याच्याकडून एकच पिन बसली. म्हणजे तो आता एकच पिन टाकू आला बस उराल ते. आता चला दाखवतो बा मी तुम्हाला पिन टाकतो ते, तेव्हा बसली त्यानं पिन. आणि ही पिन इकडली ना, इकडली पिन राहिली ती त्याला जमत नव्हतं, बार हे होत होतं, खालीवर होत होतं. म्हणजे ते साईडनं एक साईडनं जादा गेलं तर त्याला म्हणलं थांब मी माग पुढं घेतो. आणि आपण याच पद्धतीने आपण ट्रॅक्टर मागे घेतोय थोडं. म्हणजे कसं आहे त्याला पण ते लहान आहे त्याच्यामुळे त्याला एवढं जमत नाही ना, त्याच्यामुळे आपण त्याची ना एकदम चांगल्या पद्धतीने रिलॅक्समध्ये ट्रॅक्टर आणतो. हे पण आता त्याला बार म्हणून दरक मागवाय त्याला काही एवढं जमत नाही. आता मोठा असतात एकदम क्लिअरमध्ये ओकेमध्ये काम होतं. हे पण आता त्याच्याकडून जायलाच नव्हतं पिन. मला म्हणजे पप्पा मागे घ्या, थोडं माग घ्या, पुढं घ्या, माग घ्या करायचं ते. आणि ह्याच पद्धतीने आता त्याच्याकडून एक तोंड गेलं पण ती जायनच. त्याच्याकडून एक तोंड असं जायला आलं का ते पलीकडे समोरचं जायनच. त्याला म्हणलं एका हातानं वरती कर, मग तेव्हा जे पिन जाईन. हे बा एक तोंड घालतोय तो, एक तोंड घातलं. आता मला सुधारणं पडून खाली, त्याला काही एवढं जमणार नाही. आता त्याला एका हातानं आपण धरूया आणि मी तुम्हाला दाखवतो रोट्या झोपल्यावर. त्याच्यानंतर मी पिन वगैरे झोपून घेतो, शॉप गिफ्टला येतो आणि रोट्यात झोपतो आता इथं. आणि इथं रोट्या वगैरे झोपून आलेला आहे. मी चाललो आता वावरामध्ये हाणाला रोट्यावेटर. तर यांचा रस्ता आहे, या रस्त्यानं म्हणजे घरापासून काहीच अंतर नाही, थोडं अंतर आहे. आता इथं शेपाळ्याच्या समोर तुम्हाला जे वावर दिसतं ते मक्काच्या वावरात आपल्याला आणायचे. त्याच्यामध्ये आपल्याला उद्या गहू पेरणे, त्याच्यामुळे जरा गहूचं वावर म्हणलं तर बारीक आणणं पडणं आपल्याला. चला तर तुम्हाला दाखवतो मी, आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जे चॅनलवर नाही ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पण रोट्या मागं तुम्हाला दाखवलंच मी रोट्या, आणि इथं रुद्र बसली आणि ह्या वावरात आपल्याला रोटा हाणाचा आहे. तर इथं आपण ट्रॅक्टर चालू केले रोट्यावरती. आणि आपण धड 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 धडचा आवाज येतो ना तुम्हाला, कारण पाते एकदम खिळखिळ व्हायला आपली. आणि आपण या पद्धतीने आपला रोटावेटर चालू आहे, एकदम झिंगाटमध्ये काम चालू आहे. आणि इकडं ढोरं वासरं बांधले होते, म्हणजे गवत काडी चेक करीन किंवा 3 पण फूटवरून. तर आपण इथं एका हातानं वळतो, एका हाताने करतो, म्हणजे चालणे राहते, एका हातानं कॅमेरा पकडतो. तर आणि या पद्धतीने आपण रोटावेटर हाणून राखलो. ह्याच्यात नंतर आपल्याला एकदम बारीक करून टाकूया. याला डबल आणणं पडेल. डबल आणण्याची काही आवश्यकता नाही, कारण मी थर्डवर आणलं आहे उलटा. आता आहे ना मला सेकंडवर आणणं पडेल, त्याच्यामुळे डबल आणायची गरज नाही. आणि जर तुम्ही थर्डवर आणता रोटावेटर तर त्याला डबल हाणावं लागते. तर आपण इथं सिंगल म्हणजे सेकंडवरच आणू. आणि बैल पाहतो, बैल एकदम डरकाळ मारत होता. आणि माझ्या शेजारी जो मी वावरात बघता त्या वावरात म्हणजे बघत आहे त्या वावरात अद्रक आहे. आणि अद्रकीला कसं काय भाव राहणार आणला काय मी, त्याच्यामुळे ना अद्रक लय लावले आमच्या इकडे लोकांना, कारण मी पण लावले. आणि बा आपलं लाईक करा म्हणतं की इथंच माझा अवतार एकदम भयान होणार आहे. आता अवतार लय डेंजर होणार आहे, कारण फुफुटा हा लय उडणार आहे. झोळ तुम्हाला तर माहिती आहे, जे रोटावेटर आणतात त्याला माहिती आहे फुफुटा कसा एकदम धिंगाणा होऊन जातो. तर या पद्धतीने इकडं आपल्या वावरात ताण आहे खांब्याचा, त्याच्यामुळे ना जरा सावधानीमध्ये ट्रॅक्टर आणावं लागते, कारण मागं पानं पडतं, पुढं पानं पडतं. आणि मी याच्यामध्ये वावरामध्ये पहिले फट्टे आणून घेतले होते, म्हणजे कसं येतं ज्यादा ताण नाही राहत. जेवढं वावर नरम आहे तेवढं गावाला चांगलं आहे. तर उद्या त्याच्यामध्ये आपल्याला गहू पेरणे, तर आपण रोटावेटर एकदा क्लिअरमध्ये हाणून घेऊ आणि मग आता हे करूया. तर इकडं मागं दाखवतो मी तुम्हाला रोट्या कसं चालू आहे. धड 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 एकदम धडधड चालू आहे, कारण लई खतरनाक वावरते, काळा वावर आहे, त्याच्यामुळे ना धड 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 करतो रोट्या. तर आपलं थोडं राहिलं, अर्धवर्ध झालेलं आहे हाणं, अर्धवर्ध हाणणं झालेलं आहे आपलं आता. ह्या पद्धतीने आपण रोटावेटर करवलो, म्हणजे आपल्या त्याच्यात उद्या ताण नाही राहणार गहू पेरण्यासाठी. तर आपला रोटावेटर थोडंच राहिलं हाणायचं आता, त्याला हाणून. आणि इकडं जे बघता तुम्ही काँग्रेस वगैरे उभा, त्याच्यामध्ये आपल्याला सेकंडवर रोट्या आणणे, कारण इकडं आपला थर्डवर चालू आहे. झिंगाट म्हणजे डिझेल बी कमी लागतं आणि ते बी कमी लागतं, त्याच्यामुळे ना थर्डवर हाणून घ्यायला. आणि याच प्रकारे आपला रोटावेटर झाला आहे हाणणं. आणि ह्याच पद्धतीने आपला रोटावेटर हाणणं संपूर्ण झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी वावर, म्हणजे अवतारपा एकदम डेंजर झालेला आहे. मग अवतारपा तुम्ही अवतार पाहू शकता तुम्ही, केसावर वगैरे धूळ वगैरे, आणि अंगावरती पण धूळ आणि तोंडावरती पण लई खाकाना वगैरे झालेला आहे. तर मी आता घरी जाऊन तोंडात पे दोन ट्रॅक्टर पाकाचं बुरकं झालं. या पद्धतीने आपला रोटावेटर झालेला आहे हाणणं. तर रोटा इकडं मागं
आपलं ट्रॅक्टरचं सायलेन्सर उडेल म्हणजे आहे ते घरामध्ये ठेवले. याच पद्धतीने आपला रोटावेटर झालाय. फक्त त्या तानापाशी राहिले थोडं. त्याच्या उद्या सकाळी आपण गहू पेरूया किंवा आज दुपारा 4 वाजता गहू वगैरे पेरू आणि त्याच्याच नंतर आपण आता त्याला पाणी वगैरे उद्या सोडूया. तर ह्या पद्धतीने आपल्याला रोटावेटर हाणणं झालेलं आहे. आता मी जातो. आता मला जायचं आहे पाणी भरण्यासाठी. तर पहिलं एकदम भुसभुशीत वावर केलेलं आहे आपण. एकदम कडक वावर होते, एकदम भुसभुशीत केलेले. हे बा आपल्या रोट्याची पाती पाहिले किती कमी राहिले. काही काही ठिकाणी पातेच नाही, डायरेक्ट विषय खोले हाड विषय डायरेक्ट तुम्ही. आणि आता आहे ना, आता पोटात बी भूक लागली, थोडीफार भूक लागली म्हणजे सकाळी मी जेवण केलं तर अर्धी फूड खाल्ली ती. आणि ह्याच बरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन जरूर प्रेस करा. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक ले बाय बाय, टाटा, गुड बाय.